तर तुम्हाला पण एंगेजमेंट मध्ये पैसे वाचवायचे असतील, एक्सपेन्स कमी करायचा असेल, त्याचे चांगल्या चांगल्या टिप्स आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. सो फोटोग्राफर सिलेक्शन करताना म्हणजे बघा, तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ते पैसे तुम्हाला लग्नामध्ये पुढे नक्की उपयोगाला येतील. ठीक आहे. आता फोटोग्राफर सिलेक्ट करता तुम्ही वेगवेगळे फोटोग्राफर नका करू. एंगेजमेंटला एक, तुमच्या प्री वेडिंगला एक असेल, हळदी, लग्नामध्ये पण मुलीचा ओव्हरऑल वेगळा, बजेट घ्या मुलाचा एकच वेगळा. पर्सन कडून. एकच फोटोग्राफर ठेवा, दोघात मिळून. जर तुमचं लव्ह मॅरेज असेल तर पैसे 100% वाचणार. आम्ही तेच केलेलं आहे. हा, दोघांना आम्ही एक फोटोग्राफर सिलेक्ट केलेला, त्याच्याकडे पूर्ण पॅकेज आम्ही घेतलं होतं. एंगेजमेंट मध्ये फोटोग्राफर, एंगेजमेंट मध्ये व्हिडिओग्राफर नव्हता बोलवलं, कारण की त्याचे पैसे जास्त वाढत होते, म्हणून आम्ही तिथे तो एक्सपेन्स कमी केला. ठीक आहे. तुम्ही पण एंगेजमेंट मध्ये व्हिडिओग्राफरची तेवढी गरज नसते. दुसरा एक्सपेन्स काय असू शकतो? कपडे. कपडे. ओके. तो माझी जी साडी होती, म्हणजे आम्ही 2 लुक केले होते. एक तर आमचा विधीसाठी आणि दुसरा आम्ही संगीतसाठी केला होता. विधीचे कपडे आहेत ते तुम्ही विकत घ्या. नाही, मला असं वाटतं ना, जी मी विधीची साडी घेतली खूप एक्सपेन्सिव्ह घेतली. सो मला असं वाटतं ती एक वन टाइमच युज होते आणि नंतर ती पडून राहते. त्यापेक्षा कमी रेंज मध्ये घ्या आणि ती डिसेंट दिसायला पाहिजे. म्हणजे 4 लोकांना वाटायला पाहिजे बाई 5-6 हजाराची साडी आहे ती. पण माझं मत म्हणजे मेनली माझं मत असं आहे की तुम्ही 3000च्या आतच घ्या, वर घेऊच नका. वेस्ट ऑफ मनी वाटते मला. हा, ते पण आहे. आणि आता आम्ही 2 लुक केले होते. एक नॉर्मल विधीचा लुक होता आणि एक रिसेप्शन टाइप मध्ये आणि संगीत होता. त्याच्यामुळे आम्ही तो एक ड्रेस चेंज केला होता. तर मग ते ड्रेस चेंज केलेला आम्ही त्याचे कपडे रेंट वरती घेतले होते. ते पण आमचं तर अगोदरच डिसाइड झालं होतं बिकॉज ऑफ ते ब्लेझर, आणि मी घातलं होतं घागरा अँड ऑल. तर ते नंतर युजलेस आहे. ते मला माहिती आहे की एक टाइम आपण घालणार आणि नंतर ते 25-30 हजार वेस्ट होणार. त्यापेक्षा रेंटनी घ्या, वन डे घाला, आपलं जे म्हणजे हाऊस असते ती पूर्ण करून घ्या आणि परत द्या. बेस्ट आहे ते. याच दरम्यान ना एक आम्ही मिस्टेक केलेली आहे. ती मिस्टेकची व्हिडिओ आम्ही पुढे शेअर करू. त्याच्यामुळे तुम्हाला हा पॉइंट पुढे मिळेल की काय आम्ही चुकी केली आहे. त्यासाठी पुढची व्हिडिओ सुद्धा नक्की बघा.